10 जून 2015 साऊथ कलकत्त्यामध्ये एक खूप पॉश एरिया आहे, रॉबिन्सन स्ट्रीट नावाचा. हं. त्या दिवशी मात्र त्या एरियाच्या हवेमध्ये एक विचित्र भेसूरपणाची भावना होती. हवेत एक धुराचा वास सगळीकडे पसरत होता. काही काळाने तिकडे आजूबाजूला असणाऱ्या लोकांना त्या धुराचा सोर्स कळला. तो होता 3 रॉबिन्सन स्ट्रीट हे घर. अच्छा. लोक हा धूर बघून लगेच पोलीस आणि फायर ब्रिगेडला बोलवतात. जेव्हा त्या बंगल्याचं दार उघडून पोलीस आत शिरतात तेव्हा त्यांना दिसतो अत्यंत जुनाट, कोंदट असं एक घर, ज्याच्यामध्ये कित्येक वर्ष सूर्यप्रकाशच शिरला नाहीये. असं घर ज्याच्यातनं कधी कोणी आत येताना पाहिलं नाहीये, कधी कोणी बाहेर जाताना पाहिलेलं नाहीये. निर्जन घर, पण त्यातून येणारा टेप रेकॉर्डरचा सुन्न करणारा आवाज. टेप वाजलेली असते अमेरिकन ख्रिश्चन एव्हँजलिस्ट जॉयस मायर्सच्या भाषणांची. त्या घरामध्ये त्यांना दिसतात हजारो स्पिरिच्युअलिटी बद्दलची, तंत्राबद्दलची पुस्तकं जी विखुरलेली आहेत. त्या घरामध्ये धूळ नाहीये, पण स्वच्छताही नाहीये, प्रसन्नताही नाहीये. त्या घरामध्ये जागोजागी त्यांना फोल्ड करून ठेवलेल्या दिसतात त्या असंख्य चिठ्ठ्या. बर. ह्या कुठेच त्यांना माणूस असल्याचा किंवा कुठचाही हे घर राहतं आहे, इथे ये जा होते लोकांची, याचा काहीही पुसटचा मागमूसही दिसत नाही. ते आधी धावतच त्या धुराच्या दिशेला जात असताना त्यांना मात्र एक मानवी आकृती दिसते. जमिनीवर अत्यंत विषण्ण होऊन पडलेला पार्थो डे. ओके. पोलीस जेव्हा त्याला विचारतात तेव्हा तो सांगतो की माझ्या बाबांनी आज स्वतःला जाळून घेतलेलं. बापरे. हे पोलीस आणि फायर ब्रिगेड लगेच त्या धुराच्या दिशेने जातात. तिकडे दार फोडून ते बाथरूम मध्ये आत जातात तेव्हा त्यांना दिसतं जळत असलेलं ऑरबिंदो डे यांचं शरीर आणि त्याच्या बाजूला असलेली एक सुसाइड नोट, ज्याचा शेवट असतो लव्ह यू बेटा. बापरे.